हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला महिमा असो. आजच्या अध्ययनासाठी मी तुमच्यासाठी एक शास्त्रवचन घेऊन आली आहे आणि ते शास्त्रवचन रोमकरास पत्र याचा 15वा अध्याय आणि वचन 13 आपण आज वाचणार आहोत. तर हे वचन आपण इंग्लिशमध्ये वाचूया आणि मराठीत पण याला वाचूया. आज परमेश्वर तुमच्याशी बोलणार आहे आणि या वचनामध्ये आपलं लक्ष पूर्णपणे केंद्रित करा. वचन 13 असं म्हणतं, May the God of hope fill you with all joy and peace in believing, so that by the power of the Holy Spirit you may abound in hope. याचं मराठी ट्रान्सलेशन असं आहे, आता आशेचा देव विश्वास ठेवण्यामुळे तुम्हाला संपूर्ण आनंदाने व शांतीने भरो, अशा करता की तुम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त व्हावी. आशा म्हणजे काय आहे? आशा म्हणजे ज्या गोष्टी ज्या आता आपल्याला वर्तमान काळामध्ये दिसत नाही, पण होणाऱ्या गोष्टी ज्याच्याबद्दल तुम्हाला आता विश्वास आहे, उद्याबद्दल तुम्हाला विश्वास आहे की उद्या तुमच्या जीवनामध्ये काहीतरी चांगलं घडणार आहे, ती आशा. आणि ही आशा जर तुम्हाला हवी असेल तर त्यासाठी तुम्हाला देवावर विश्वास ठेवावा लागेल. वचन म्हणतं की विश्वास ठेवल्यामुळे तुम्हाला संपूर्ण आनंदाने व शांतीने भरल्या जाईल. संपूर्ण आनंदाने व शांतीने. संपूर्ण असं नाही की थोडासा आनंद, असं नाही की थोड्या वेळाकरिता शांती, पण संपूर्ण शांती, संपूर्ण आनंद तुम्हाला मिळेल जर तुम्ही विश्वास ठेवाल. आता बरेचदा असं होतं की आपण विश्वास ठेवत नाही. आपल्याला वाटतं की आता काहीतरी चांगलं होणार नाही आहे, मी माझ्या प्रोजेक्टमध्ये माझं बेस्ट देऊ शकलो नाही, माझ्याकडनं या चुका झालेल्या आहेत. आणि आपल्या मनामध्ये एक भीती असते की सोमवारी काय होईल, मंगळवारी काय होईल. पण परमेश्वर काय म्हणतो? माझ्यावर विश्वास ठेवा आणि तुमचा जो आनंद आहे तो मी संपूर्ण करणार आहे. तो फक्त थोड्या वेळाकरिता नाही, तर मी तो आनंद जो आहे तो संपूर्ण करणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे आणि ती गोष्ट म्हणजे त्याच्यावर आपला संपूर्ण विश्वास ठेवायचा आहे. आता जेव्हा आपल्याला विश्वास कसा ठेवायचा हे शिकवलं जातं, तर मोहरीच्या दाण्याचा उल्लेख आपल्याला देण्यात येतो की तुमचा जर विश्वास मोहरीच्या दाण्याएवढा असला तरी पण चालेल. आणि लोक म्हणतात की तुमचा हा विश्वास एवढासा असला तरी चालेल, पण याचा मूळ अर्थ असा होतो की जेव्हा तुम्ही मोहरीचा दाणा बघता त्याच्यावर तुम्हाला एकही छिद्र दिसणार नाही. जरी तो दाणा छोटूसा असेल पण त्याच्यावर तुम्हाला एकही छिद्र दिसणार नाही. त्याचा अर्थ काय आहे की कंप्लीट मोहरीचा दाणा कंप्लीट आहे, त्याच्यामध्ये डाऊट नाही आहे. आणि आपण मनुष्य असल्यामुळे आपल्यामध्ये डाऊट निर्माण होतो, आपल्यामध्ये भीती निर्माण होते. त्यासाठी आपल्याला पवित्र आत्मा सहायता करेल. तर आपल्याला प्रार्थना करायची आहे, आपल्याला विश्वास धरायचा आहे. जर कोणी आजारी असेल, जर कोणाला जॉबची गरज असेल, जर कोणी फायनान्शियल इश्यूजमधनं चाललं असेल, जर कोणाचा वैवाहिक जीवन परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चालत नसेल आणि जर कोणी परमेश्वराचा धावा करत असेल, तर त्या सगळ्यांची प्रार्थना परमेश्वर ऐकणार आहे. आणि परमेश्वर म्हणतोय की माझ्यावर विश्वास ठेवा
आणि तुमचा जो आनंद आहे, तुमचे रिपोर्ट्स चांगले येतील, तुमची प्रगती होईल, तुम्ही उत्तीर्ण व्हाल, तुमची संपत्ती वाढेल. बरेच लोक म्हणतात की देवाचे सेवक श्रीमंत होऊ शकत नाही, देवाचे सेवक गरीब स्तरावरच राहील, कारण या जगाचं त्यांचं काही नाही आहे, त्यांचं रिलेशन स्वर्गामधलं आहे. पण हे एकदम चुकीचं आहे. देवाचे लोक सर्व क्षेत्रामध्ये उत्तीर्ण होतील असं देवाचं वचन आहे. देव म्हणतो की मी तुम्हाला संपूर्णपणे आनंद देईल, जॉय देईल पूर्णपणे. आमीन.